महत्वाची बातमी, पाकिस्तानला पराभवाची धूळ सारत भारत आशिया चषक विजेता ठरलेला आहे। पाकिस्तानच्या मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाने नकार दिला। ट्रॉफीच्या शिवायचं सेलिब्रेशन टीम इंडियाकडून करण्यात आलंय। दुबईमध्ये 2 तास हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं। ड्रेसिंग रूम मधील 14 खेळाडू हीच खरी ट्रॉफी असं सूर्यकुमार यादवनं म्हटलंय। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर या शब्दात पंतप्रधान मोदी यांच्याकडून ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। आशिया चषकामध्ये भारताचा सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर दणदणीत विजय। तिलक वर्माच्या शानदार 69 धावा तर शिवम दुबेच्या 33 धावा। पाक विरोधात कुलदीप यादवला सर्वाधिक 4 विकेट्स, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतलेल्या आहेत। नकवीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार। एसीसी अध्यक्ष नकवी मैदानावर वाट पाहत राहिले। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, मोदींकडून कौतुक। दुबईमध्ये 2 तास हाय व्होल्टेज ड्रामा। हम झुकने वाले नहीं हैं। पाकिस्तानला पराभवाची धूळ सारत टीम इंडियानं आशिया चषकावर नाव कोरलंय। दुबईत झालेल्या फायनल मॅच नंतर 2 तास हाय व्होल्टेज ड्रामा घडला। एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियानं नकार दिला, कारण मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तसंच पाकिस्तानचे गृहमंत्री असल्यानं टीम इंडियानं ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला। टीम इंडियाच्या नकारानंतरही मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी मैदानावर वाट पाहत थांबले होते। टीम इंडियाचे खेळाडू नकवीकडून ट्रॉफी न घेण्याच्या निर्णयावर ठाम होते। अखेरीस नकवी हे ट्रॉफी घेऊनच मैदानावरून बाहेर पडले। नकवी गेल्यानंतरच भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी शिवाय सेलिब्रेशन केलं। भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हीच आमच्यासाठी खरी ट्रॉफी असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं दिली। पाकिस्तानी पत्रकारांना सूर्यकुमार यादवला घडलेल्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता सूर्यानं "आप तो गुस्सा हो रहे हैं" असं उत्तर दिलं। इतकंच नाही तर मॅच नंतर सूर्यकुमार यादवनं सर्व 7 मॅचेसची फी भारतीय सैन्याला देत असल्याचं घोषित केलं। दरम्यान टीम इंडियानं ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केलं आणि त्याची पोस्ट दिल्याचे फोटो ट्विट केले। गेल्या सामन्यामध्ये हॅरिस रॉफनं विमान पाडल्याची ऍक्शन केली होती। त्याच्या या ऍक्शनला आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं उत्तर दिलं। बुमराहनं हॅरिस रॉफच्या विकेटनंतर विमान पाडल्याची ऍक्शन केली। टीम इंडियाकडून नाबाद 69 खेळी करत तिलक वर्मानं विजय मिळवून दिला। अर्धशतकी खेळीनंतर तिलक वर्मानं सॅल्यूट करत सेलिब्रेशन केलं। तसंच विजयानंतर तिलक वर्मानंही विमान पाडल्याची ऍक्शन करत सेलिब्रेशन केलं। कालच्या मॅचनंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाचं विजयाबद्दल अभिनंदन केलं। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर असं ट्विट मोदींनी केलंय।